हॅलो एव्हरीवन. आजचा रियालिटी चेक. मी आता पार्लिमेंटचं मॉन्सून सेशन बघत होते. अँड गेस व्हॉट, हाऊस प्रोसिडिंग एजंट अगेन. आता पार्लिमेंटमध्ये एक नवीन कॉम्पिटिशन सुरू आहे असं वाटतंय. गव्हर्नमेंट म्हणतं अपोजिशनमुळे पार्लिमेंट बंद, अपोजिशन म्हणतं गव्हर्नमेंटमुळे पार्लिमेंट बंद. म्हणजे एक गोष्ट मात्र क्लिअर आहे, पार्लिमेंट बंद आहे. फक्त का बंद आहे यावर दोघांची मतं वेगळी आहेत. गव्हर्नमेंट तुझी चूक आहे, अपोजिशन नाही तुझी. आणि जनता, अहो आमचं कोण काम करणार. आता सिरियसली बोलायचं झालं तर अपोजिशनने प्रश्न विचारायचे, सरकारला घेरायचं, ते तर त्यांचं काम आहे. इट्स डेमोक्रेसी. पण प्रत्येक वेळी प्रोटेस्ट, डिस्क्रिप्शन, हाऊस एजंट, मग डिस्कशन कधी. आणि गव्हर्नमेंटने अपोजिशनचे मुद्दे ऐकून घ्यायचे नाहीत, मग डेमोक्रेसीमध्ये डिबेट करायची तरी कुठे. म्हणून मला एकच वाटतं, भांडण तुमचं असेल पण पार्लिमेंट आपलं आहे. गव्हर्नमेंट असो किंवा अपोजिशन, थोडं पॉलिटिक्स कमी आणि पार्लिमेंटमध्ये काम जास्त झालं तर बरं होईल, नाही का. आता तुम्ही सांगा, कुणाची चूक, गव्हर्नमेंट, अपोजिशन की दोघांची. कमेंट्स करा. लेट्स सी कुणाची टीम किती मोठी आहे.